नोंद ठेवलेली होती. साधारण 6,000 वर्षापूर्वीचं मी तुम्हाला सांगतोय हे. आणि मग 10 तारखेला जन्माला आलेला माणूस, त्याचं आयुष्य एका विशिष्ट पॅटर्न मध्ये आणि वारंवार तेच पॅटर्न त्याच्या आयुष्यात दिसले. 11 नंबरच्या बाबतीत तेच पॅटर्न दिसले. 23 नंबरच्या बाबतीमध्ये विशिष्ट पॅटर्न दिसले. प्लस किंवा मायनस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग नावं चेंज केली. नाव ठेवताना त्याचं स्पेलिंग बदल. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी अशी यशाची गुरुकिल्ली. अशी अशी यशाची गुरुकिल्ली. नमस्कार. यशाची गुरुकिल्ली सीझन 3 मध्ये आज आपण भेटणार आहोत ॲस्ट्रोन्यूमरोलॉजिस्ट श्रीयुत वेद पुराणिक यांना. नमस्कार वेदजी. नमस्कार. येस. आणि गेली बरीच वर्ष ॲस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरोलॉजी ह्याच्या मदतीने वेद पुराणिकजी लोकांना उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करतायत आणि त्याचबरोबर काही जागतिक घडामोडींबद्दल सुद्धा त्यांची काही रिडिंग आहेत. मला वाटतं आपण त्यांच्याचकडून हे समजून घेऊया. तर वेदजी, तुम्हीच सांगा, तुमचा ॲस्ट्रॉलॉजीच्या दिशेने प्रवास कसा चालू झाला? बरोबर. लहानपणापासून मला सस्पेन्स स्टोरीज वाचण्याची खूप आवड होती. शर्लॉक होम्स किंवा रहस्यमय कथा आणि गूढ गोष्टींची आवड होती. जे शाळेत असतानाच पुस्तकावर वाचण्याची आवड होती. आणि मी ज्या एरियामध्ये राहत होतो तिथे एक खूप मोठी आध्यात्मिक संस्था आहे. त्याचं ऑफिस आहे किंवा केंद्र आहे. तर मी संस्थेचं नाव घेत नाही. त्यांचं माउंट आबूला मुख्य केंद्र आहे. तर घराच्या जवळ जाता येता तिथे जाणं होत असे. तिथे लोक ध्यान करत असत डोळे बंद करून. आणि बऱ्याच आध्यात्मिक चर्चा तिथे व्हायच्या. लहानपणी मी माझ्या आजीबरोबर तिथे जात असे. त्याच्यामध्ये आत्मा म्हणजे काय आहे, परमेश्वर कुठे असतो, आफ्टर डेथ आपण कुठे जातो, अशी डिस्कशन. आणि त्याच्यामुळे त्याचं कुतूहल फार वाढायचं. मग 1996 साली त्या संस्थेच्या द्वारे माउंट आबूला जाण्याची संधी मिळाली. शाळेत जे सुट्टीमध्ये अभ्यासाच्या कॉलेजच्या 2-2 महिने तिकडे आम्ही जात असो. संस्थेतर्फे शिबिरं तिथे होत असत. 2 महिने, 1 महिना तिथे राहण्याची वगैरे व्यवस्था असायची. तर तिकडे हे कुतूहल ज्योतिषशास्त्राचं जास्त माझं जागृत झालं. कारण तिथे अमेरिकेतनं किंवा बाहेरच्या देशातनं बॅबिलॉन संस्कृतीची जी न्यूमरॉलॉजी आहे त्याचे काही तज्ज्ञ तिकडे मला भेटले. त्याच्याकडनं एक खूप महत्वाची गोष्ट मला सुरुवातीला समजली की त्या लोकांना भेटण्याच्या अगोदर जे न्यूमरॉलॉजी एक्सपर्ट होते किंवा त्यांचे अभ्यास, त्यांचा संस्कृत जो होता तो, तर याच्या आधी फक्त भविष्यात काय होईल, नशिबात काय लिहिलेलं आहे, पुढे काय होणार, यश मिळेल की नाही, लग्न होईल की नाही, याच्यासाठी माणसं ज्योतिषाकडे जातात असंच मी समजत होतो. पण जेव्हा ते न्यूमरोलॉजिस्ट मला भेटले 1996, म्हणजे फार पूर्वीची गोष्ट झाली, तर मला असं त्यांच्या सांगण्यातनं आढळलं की बॅबिलॉन संस्कृतीमधली जी न्यूमरॉलॉजी होती ती पॅटर्नवर आधारित होती. उदाहरणार्थ आता 10 नंबर, 11 नंबर, आता 2026 म्हणजे 10 नंबरचा पॅटर्न चालू आहे, ज्याला आपण व्हील ऑफ फॉर्च्यून असं म्हणतो. चेंजेस, एव्हरीथिंग चेंजेस. 11 नंबर आणि ग्रेगोरियन कॅलेंडर निघण्याच्या अगोदरच फक्त अंक जे आहेत त्याच्यावरनं त्या एखाद्या व्यक्तीचा पॅटर्न कसा असेल असं हजारो लोकांवर संशोधन करून ती तयार केलेली प्रणाली होती. त्याला आपण संख्याशास्त्र किंवा न्यूमरॉलॉजी असं म्हणतो. त्या व्यक्तीचं भविष्यात काय होईल याच्यासाठी ती नव्हती. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती
10 तारखेला जन्माला आली, तर त्याचं कोणतं असं विशिष्ट, त्याची कंपनी कुठली आहे, तर त्याचं नाव कुठल्या कंपन्यांचं ठेवलं पाहिजे, व्हायब्रेशनचं ठेवलं पाहिजे, तर ते व्हायब्रेशन. तर त्यांनी हे नोटीस केलं होतं की 10 हा जो आकडा आहे, तर त्याची आकृती कुठली असेल, 11 या नंबरची आकृती कुठली असेल, असे 10 ते 52 त्याला कंपाऊंड नंबर्स असं म्हणतात, त्यांच्या त्यांनी आकृत्या आणि त्याचा अभ्यास केलेला होता आणि हजारो लोकांवर त्याचं त्यांनी बघितलं होतं की परिणाम कसा होतो आणि त्याची नोंद ठेवलेली होती. साधारण 6000 वर्षापूर्वीचं मी तुम्हाला सांगतोय हे. आणि मग 10 तारखेला जन्माला आलेला माणूस, त्याचं आयुष्य एका विशिष्ट पॅटर्न मध्ये आणि वारंवार तेच पॅटर्न त्याच्या आयुष्यात दिसले. 11 नंबरच्या बाबतीत तेच पॅटर्न दिसले, 23 नंबरच्या बाबतीमध्ये विशिष्ट पॅटर्न दिसले, प्लस किंवा मायनस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग नावं चेंज केली, नाव ठेवताना त्याचं स्पेलिंग बदललं आणि ते स्पेलिंग बदलल्यानंतर मग त्याला आलेले चॅलेंजेस कमी झाले. असा हजारो लोकांवर ते प्रयोग करून ती प्रणाली डेव्हलप केली गेली. मग आधीच त्यांनी नाव बदललं, व्यवसायाचं नाव बदललं आणि नावात बदल केला तर कंपन्यांमध्ये बदल होतो, अशी ती प्रणाली काम करत होती. नंतर मग ती थोडी त्यांच्याकडनं मी शिकल्यावर माझ्या आसपास जवळजवळ एक 400 लोकांवर मी प्रयोग करून बघितला, तर ती तंतोतंत आजही तशीच्या तशी मॅच होताना मला दिसली. म्हणजे 23 नंबरला एक व्यक्ती माझ्या लाईफमध्ये होती, जे राजकारणामध्ये फार ती व्यक्ती मोठी होती. तर 23 नंबर हा अतिशय शुभ, पॉझिटिव्ह आणि एक विशिष्ट पद्धतीची अथॉरिटी दाखवतो. तर माझ्या लक्षात आलं की अरे हा, आपल्या ओळखीचे हे राजकीय नेते 23 नंबरचे आहेत. किंवा जसं आपण म्हणू शकतो की एक 11 नंबरच्या बाबतीमध्ये एक विशिष्ट पद्धतीचा पॅटर्न ओव्हर थिंकिंगचा दिसतो, तर तसा मला ओव्हर थिंकिंगचा ऑटोमॅटिक दिसतो, तो दिसला. किंवा 15 नंबरच्या बाबतीमध्ये एक मॅग्नेटिझम असतं, ते लक्षात आलं. 16 नंबरच्या बाबतीमध्ये थोडासा एक सतत एक झटका म्हणतो ना, विजेचा शॉक कसा बसतो, तसं त्यांच्या आयुष्यात काहीतरी घडत राहतं. अजून आपण समजा 13 नंबर आपण बघितला तर त्याच्यामध्ये जुनं संपून नव्याची सुरुवात हा पॅटर्न दिसतो. त्याला 23 नंबरचा पॅटर्न आपण दिला नावात बदल करून, तर त्यांनी जवळजवळ 50 ते 60% सगळं चेंज होणार नाही, ते बदलतं. आणि मग कर्म तर बदल माणूस करत राहतो, त्याला प्रारब्धाचा जो अंक मिळालेला आहे ती त्याची गती असते, कर्माने थोडी बदलता येते आणि नावाने थोडी बदलता येते, अशी ती सुंदर पद्धत माझ्या लक्षात आली. त्याच्यामुळे माझा पॅटर्न शोधण्याकडे कल होता, ना की उद्याचा दिवस कसा असेल. मग मी भारतीय ज्योतिषशास्त्राकडे वळलो. भारतीय ज्योतिषशास्त्राचा त्यातल्या वैदिक ज्योतिषशास्त्र असेल, कृष्णमूर्ती, जैमिनी ज्योतिषशास्त्र या शाखांचा अभ्यास केला. मला स्वतःला एक गोष्ट आढळली किंवा जी शिक्षण प्रणाली, ज्या शाखेंचा मी अभ्यास केलेला आहे, जे गुरु मला लाभले त्यांच्या माध्यमातून, की 5च गोष्टी फिक्स आहेत. जन्म, आता ज्या व्यक्तीशी विवाह झालेला आहे त्या व्यक्तीशीच तो तुमचा ठरलेला आहे विवाह, असा त्याचा अर्थ नाहीये. तुम्ही एक पॅटर्न घेऊन जन्माला आलेले आहात, कोणाशी विवाह होणार आहे, त्या पॅटर्नच्या स्त्रिया किंवा पुरुष हे 1 लाख आहेत मुंबईमध्ये, त्यापैकी कोणाशी तरी एक. तिसरी गोष्ट रोग आणि आजार मोठे, हे फिक्स आहे. चौथी गोष्ट संतती, मुलगा होणार का मुलगी, संतती होणार की नाही, हे फिक्स आहे. आणि 5वी गोष्ट मृत्यू. या 5 गोष्टी सोडल्या तर आपली ही मीटिंग संपल्यानंतर काय होणार हे अजिबात फिक्स नाहीये. तर तुमचा स्वतःचा पॅटर्न कसा आहे, तुम्ही किती पॉझिटिव्ह विचार करता, तुम्ही ऍक्शन लगेच घेता का घेत नाही, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट फ्री विलचा तुम्ही वापर कसा करता, त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. म्हणजे मला असं आढळतंय की माझं वय लहान होतं ज्यावेळेला मी तिथे माउंट अबूला न्यूमरॉलॉजी पहिल्यांदा शिकलो. त्यांनी कसं सांगितलं मला की एक गेम असतो, स्टिम्युलेशन गेम असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही गाडी चालवता. समजा गाडीच्या रेसचा गेम आहे, बरोबर आहे. तुम्हाला एक गाडी मिळते आणि तुम्ही तुमचं ते कॅरेक्टर दिलं जातं, त्याच्यानंतरचे कंट्रोल तुमच्या हातात असतात. ती गाडी जंगलात घेऊन जायची, नॉर्मल रस्त्याने घेऊन जायची, कळलं की नाही, का पर्वतांवर घेऊन जायची, कळलं की नाही. मग त्याला म्हणतात फ्री विल. पर्वतावर जायचं का सरळ रस्त्याने जायचं, इथे फ्री विल असते. तुम्ही जंगलात गेलात आणि नंतर रस्ता चुकला असं म्हणालात तर त्याच्यात भविष्याचा काही संबंध नसतो.
जे सामान्य माणूस समजतो की फ्री विल नावाची वस्तूच नसते. आपण फक्त हम सब कठपुतली आहे असं नसतं. तर आपल्याकडे फ्री विल असते आणि ती ऍस्ट्रॉलॉजी मध्ये बरेच लोक त्याच्याबद्दल बोलतच नाहीत, असं तुमचं म्हणणं आहे? हो हो, त्याच्याबद्दल बोलत नाहीत. आणि प्रत्येक समजा आपण राशींचा अभ्यास केला, प्रत्येकाला आपली रास माहिती असते, त्याच्या पुढे जाऊन प्रत्येकाला डेट ऑफ बर्थ त्याची टोटल माहिती असते, तर त्या प्रत्येकाचा पासवर्ड म्हणून आपल्याला वापर करता येतो. ती एक चावी आहे, तुमचं नाव आहे, त्या नावामध्ये तो पासवर्ड आहे. कसं? मॅनिफेस्टेशनचा पासवर्ड. आता समजा कसं असतं लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी आयुष्यात त्याच्या मॅनिफेस्ट करायचं असतं. तुमची जन्मतारीख, तुमचं नाव, संपूर्ण नावाची व्हायब्रेशन्स, जन्मतारीख आणि तुमची कुंडली, या तिघांचा मिळून आपण एक सिंक्रोनिसिटी म्हणू शकतो, एक अभ्यास करतो आणि एक मेथड तयार करतो किंवा नावामध्ये बदल सुचवतो आपण. आणि मग तुमची इंटरनल अलाइनमेंट स्ट्रॉंग होते त्या मॅनिफेस्टेशनसाठी. तुम्ही तसं वागता, तुम्ही त्या गतीने प्रवास करता. यासाठी ज्योतिषशास्त्राचा मी वापर केलेला आहे. ओके, हे अतिशय उपयोगाची गोष्ट आहे आणि मला वाटतं व्हेरी प्रॅक्टिकली युजफुल. आणि आता याच्या जोडीला मी तुम्हाला एक विचारीन की सध्या जी जगभरामध्ये चालू असलेली युद्ध परिस्थिती चालू आहे आणि या युद्ध परिस्थितीबद्दल बरेच लोक बरंच काही बोलतायत, हो ना. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कसं असतं, मला असं वाटतं की ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मंडळींनी ते वैयक्तिक व्यक्तीच्या पर्यंतच मर्यादित ठेवावं. हे माझं वैयक्तिक मत झालं. पण शेवटी व्यक्ती त्याचा स्थळ काळ वेगळा असतो, तो कोणत्या वेळेला कसं वागेल, कोणत्या प्रदेशामध्ये तो कसं वागेल हे बदलतं. स्थळ आणि भारतातली व्यक्ती वेगळी वागेल, पण मुंबईतली व्यक्ती वेगळी वागेल. एखादी घटना घडली तर ती रिॲक्ट करेल, कळलं की नाही. एखादा समजा डोंगराळ भाग आहे, तिकडची व्यक्ती वेगळं वागेल, वाळवंटातली व्यक्ती वेगळं वागेल. त्यामुळे हवामान खात्याचा जसा अंदाज असतो तसं बेसिक मेदिनीय ज्योतिषामध्ये काही गोष्टी ठोकताळे सांगितलेल्या असतात, पण ते खूपच बेसिक असतात. जसं त्या 5ही तत्व आपली हळूहळू विनाशाच्या दिशेने चाललेली आहेत, असं हे एक जनरल भाकीत आहे. म्हणजे कसं की ग्रीन हाऊस इफेक्ट आहे किंवा प्रदूषण वाढतं आहे, ते आपल्याला दिसतंय, समजतंय. एका विशिष्ट एंडच्या दिशेने एक जसं आपण असं धरून चालणार की एखादा बॉल आहे हातात माझ्या आणि तो मी भिंतीवर जोरात फेकला, असं समजा 5000 वर्षी तो बॉल आणि 5000 वर्षाने तो भिंतीवर लागणार आहे. तर आता असं समजा की 100 वर्ष शेवटची राहिली आहेत, 100 वर्षाचा पिरियड राहिलाय, 100 वर्षाने तो बॉल भिंतीवर आपटणार आणि काहीतरी ब्लास्ट होणार. अशा पद्धतीचे संकेत साधारण एक 2025 पासनं सगळ्याच ज्योतिषशास्त्राच्या शाखांमध्ये आपल्याला दिसत आहेत. तर यातल्या दोन बाजू आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की हळूहळू प्रकृतीचं एक म्हणतो आपण विनाशाच्या दिशेने किंवा एक टोकाची हळूहळू तशी परिस्थिती दिसते आपल्या जाताना, पण तरी 100 वर्ष आहेत, पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक शतकाच्या आणि प्रत्येक दशकाच्या स्वतःच्या व्यथा असतात, म्हणजे त्यांचे चॅलेंजेस असतात प्रत्येक दशकाचे, प्रत्येक शतकाचे. ते अश्मयुगापासून आहेत. आता आपण कोविडचे चॅलेंजेस पण आपण बाहेर आलो आता. तसंच तिसरं महायुद्ध वगैरे काही सुरू झालेलं नाहीये. हे युद्ध सुद्धा हळूहळू संपेल. जून महिन्यापर्यंत आपल्याला त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट दिसेल. अमेरिकेला थोडीशी माघार घ्यायची, आपल्याला हे युद्ध सहन करायची. जून पर्यंत युद्ध चालणार नाहीये. हळूहळू आता ते जून पर्यंत गोष्टी स्थिर स्थावर होतील. ओके, मार्च एंड पासून त्याची सुरुवात होईल. म्हणजे हे कधीही हे वाढतच जाणार असं नाहीये. मार्च कधीपासून? मार्च एंड पासून हळूहळू ते कमी होईल. 8 म्हणजे झाली ऑलरेडी. मार्च एंड पासून, मार्च एंड पासून, ओके, एंड पासून म्हणजे छोट्या मोठ्या आता ते म्हणजे ऍक्च्युअल युद्धापासून ते करार करणे, डिस्कशन वरती येईल.
ओके. आणि अमेरिकेला थोडीशी माघार घ्यावी लागेल. म्हणजे ते दाखवणार नाहीत तसं, एक हा. वेगळ्या पद्धतीने, जशी व्हिएतनाममध्ये घ्यायला लागली किंवा अफगाणिस्तानमध्ये ज्या पद्धतीने आधी थोडंसं त्यांनी सैन्य ठेवलं आणि त्याच्यानंतर शेवटी आता तालिबानचीच सत्ता आहे हम्म. अफगाणिस्तानमध्ये, हो. तसं थोडस चित्र दिसेल. हा, पण हा. आता म्हणजे जगाचं अंतर वगैरे आलेलं नाहीये. जे एकदम भडक अशा पद्धतीच्या काही भविष्यवाण्या मी अनेक लोकांच्या बघितल्या, हम्म. तसं काय होणार नाहीये. आणि तसं होत नसतं, घडत नसतं, किंवा ते बिंदू जे आहेत ते असे पकडता येत नसतात. म्हणजे हा, म्हणजे कसं माहितीये का, की इंडिव्हिज्युअली तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जेव्हा चार्ट बघता त्याच्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगू शकता, पण ज्यावेळेला तुम्ही संपूर्ण देशाचा, हा, एका मोठ्या भागाचा विचार करत असता ना, हा. त्यावेळेला अशा पद्धतीची ठाम भविष्यवाणी मुळातच करता येत नाही, असं माझं मत आहे. ओके. भारताच्या बाबतीमध्ये थोडीशी महागाई किंवा हे आता एलपीजीचं जे संकट वगैरे आहे हे तात्पुरतं आहे. ते हा. काही काळाने बाहेर येईल, भारत त्याच्यातनं बाहेर येईल. ओके. एलपीजीच्या संकटात पुन्हा तेल यायला सुरुवात झाल्यामुळे भारत त्याच्यातून बाहेर येईल का आपल्या भारतातली हुशार मंडळी एलपीजीला पर्याय शोधून काढतील आणि म्हणून भारत बाहेर येईल? यातलं काय LPG ला पॉसिबिलिटी जास्त वाटते? जून नंतर अशा पद्धतीची आपल्याला काही गोष्टी दिसतील की एलपीजीला पर्याय शोधायला सुरुवात झालेली आहे, पण ते जून नंतर दिसेल. 2 जून नंतर. ओके. हा, 2 जून नंतर. तोपर्यंत एलपीजीच्या बाबतीमध्ये थोडस आपल्याला ते सुरळीत होईल. इराणकडनंच आपल्याला भारताला गॅस मिळेल, तसं काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे युद्धाचा भारतावर तुमच्या दृष्टीने किती तात्पुरता परिणाम परिणाम होईल. तात्पुरता जून पर्यंत होईल परिणाम, नंतर सुरळीत होईल सगळं. परिणाम होणं म्हणजे भारतावर कोणी हल्ले बिल्ले करेल असा परिणाम होईल का? असं नाही होणार, अजिबात नाही. असं संकट कुठे ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या आपण बघितलं तर तसं नाहीये संकट, हल्ला वगैरे. ओके. हा, म्हणजे ती एक भारतीयांच्या करता एक रिलॅक्सेशनची गोष्ट आहे असं म्हणू शकतो आपण, हो, की आपल्यावर कुठे आपण भीती बॉम्बिंग पडणार नाहीयेत. नाही, अजिबात नाही. आणि दुसरं, जे लोक अलीकडे असे तावातावानी बोलताना दिसतात की भारतामध्ये सत्तांतरण होऊ शकेल, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? सत्तांतरण एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, सत्तांतर इतक्या लगेच तर होणार नाहीये. ओके. पहिली गोष्ट. हा. आणि काही तांत्रिक कारणामुळे, ज्याला आपण संविधानानुसार समजा एखाद्या व्यक्तीला त्याचं पद सोडावं लागलं, तर हा. फक्त ती खुर्ची सोडून कंट्रोल त्या व्यक्तीच्या हातातच राहील, हे लक्षात घ्या. अच्छा. हा, पण म्हणजे खुर्चीवर तसं पण कोणीतरी होऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय का? 2026 मध्ये तरी नाही होणार. हा, हा. 2026 मध्ये कुठलंच सत्तांतर नाही होणार. ओके. मग पुढे National level. 27, 28, 29 मध्ये एखाद्या वेळेस झालं तर, म्हणजे त्या जरतरच्या ते गोष्टी. नंतरच्या गोष्टी आहेत. म्हणजे ते तितकं मुळात कसं असतं माहितीये का, की इतका पुढचा विचार, मग फ्री विलला काही अर्थच राहणार नाही. राईट. कळलं की नाही? हा. ज्योतिषशास्त्राच्या मर्यादा जर लक्षात घेतल्या ना आपण, तर ते हा. खूप चांगलं टूल आहे. हा. आणि जर त्याच्या मर्यादा सोडल्या ना, हा. तर ते अत्यंत एका युटोपियामध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. ओके. माणसाला त्याची सवय लागते रोज बघण्याची. ओके. आणि मग काय होतं, सरप्राईज निघून जातं ना आयुष्यातलं. काय झालेलं आहे की डिजिटल क्रांती झाल्यामुळे काय आहे की आता पुढच्या तासाला काय होईल हे सुद्धा आपल्याला मोबाईलवरनं किंवा युट्यूबवरनं काही लोक सांगताना दिसतात, किंवा ऍप्लिकेशनवर दिसतात. तर तशा पद्धतीचा एक असं बंदिस्त आयुष्य जगणे हा काही ज्योतिषशास्त्राचा उद्देश नाहीये. पण याच्यात मला एक सांगा की अशा पद्धतीमध्ये जेव्हा बंदिस्त आयुष्य जगायला भाग पाडलं जातं काही लोकांकडून, अशी प्रेडिक्शन देऊ, त्यावेळेला बऱ्याच वेळेला लोकांच्या विचारसरणीवर एक डायरेक्ट इनडायरेक्ट कंट्रोलिंग केलं जातं, मॉनिटरिंग केलं जातं आणि लोकांना बरोबर आपल्या पद्धतीने विचार करायला लावलं जातं एका विशिष्ट पद्धतीने. आणि हे करणं इनडायरेक्ट आध्यात्मिक गुन्हा आहे, असं वाटतं का तुम्हाला?
हो हो. आणि हे बघा, हे सगळ्याच स्तरावर चालू आहे. हे फक्त ज्योतिषशास्त्रात चालू आहे असं नाहीये. हं. अगदी राजकारणापासून प्रत्येक गोष्टीचे आता कंपोज झालेले आहेत, टोळ्या किंवा गट झालेले आहेत. हा. एक विशिष्ट गट विशिष्ट विचारसरणीला फॉलो करतो, मग तो दुसऱ्या विचारसरणीला नाकारतो, असं झालेलं आहे सध्या. कळलं की नाही? हं. आणि मग आपलं ते बरोबर, दुसऱ्याचं ते चुकीचं, असं थोडस. आणि मग जास्तीत जास्त आपला गट कसा मोठा होईल हं. याचा प्रयत्न चालू आहे. मग ते राजकारणापासून, कलेपासून, अध्यात्मापासून, ज्योतिषशास्त्रापर्यंत ते पसरलेलं आहे. मग अंधश्रद्धेमध्ये सुद्धा आहे, श्रद्धेमध्ये पण गट आहेत. हं, 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 कोणाची श्रद्धा कशी योग्य आहे, तुमची कशी अंधश्रद्धा आहे, असं पण आहे. वैज्ञानिक श्रद्धा पण वेगळ्या आहेत, हो. असं ते परत पडलेले आहेत थोडेसे. पण न्यूमरॉलॉजीच्या बाबतीमध्ये मला ते खूप जास्त आश्वासक का वाटतं? एक तर ते फक्त जुनं आहे म्हणून नाही. तसं मेडिकल सायन्स मध्ये एखादी गोष्ट, एखादं औषध शोधताना हं. हजारो वेळा ते नमुने तपासलेले जातात किंवा कोणतीही वैज्ञानिक पद्धत शोधत असताना. तसंच न्यूमरॉलॉजी बाबतीत झालं. हो. एखाद्या क्रमांकाचं ज्यावेळेला पॅटर्न ठरवला जात होता ना, हं. आणि त्याच्या अक्षरशः त्याची शिल्प बनवलेली आहेत ओ, बॅबिलॉन संस्कृतीमध्ये. हा, शिल्प आहेत त्याची. ओके. 11 नंबरचं शिल्प आहे, त्याच्यानंतर 13 नंबरचं शिल्प आहे. त्याच्यामध्ये तो एक असा विशिष्ट सांगाडा मृत्यूदूतासारखा, तसं ते शिल्प, अहं. दगडाचे शिल्प कोरलेत त्यांनी. ते अच्छा. कशासाठी? आम्ही 1000 लोकांवर प्रयोग केला. Right. बाळ जन्माला आलं 13 तारखेला, म्हणजे त्याचं नाव बदललं. आपल्याकडे जशी, आणि अशा, आता तुम्ही शिल्पावरनं म्हणालात म्हणून म्हणते, आपल्याकडे जी लेणी आहेत भरपूर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, या लेण्यांमध्ये पण जे काही शिल्प कोरलेली आहेत, त्यांमधनं पण असाच काहीतरी मेसेज दिलेला असू शकतो का हो? दिलेला आहे तो डिकोड. जसा आता तिथे बॅबिलॉन संस्कृती मधला तो मेसेज डिकोड करून न्यूमरॉलॉजी तयार झाली. हो. आणि नंतर मग किरो, हा. ते किरोने त्याचा प्रसार केला. तशाच पद्धतीत त्याच काळामध्ये भारतीय वैदिक ज्योतिषशास्त्र तेव्हाच डेव्हलप होत होतं, फक्त पद्धतीमध्ये फरक आहे. आपलं इकडचं जे आहेत शिल्प, ते डिकोड झाली आहेत का झाली नाहीये? चालू आहे आता. त्याच्यावर पण खूप मोठे युट्यूबवर व्हिडिओ चालू आहेत. एक साऊथ इंडियन व्यक्ती बरेच वेळा बोलत असते, तर त्याचं असं म्हणणं आहे की आता उदाहरणार्थ कामधेनू. कामधेनू आता आपल्याकडे एक काल्पनिक पात्र म्हणून आपण पाहत होतो, पण त्याचं लेण्यामध्ये चित्र सापडलेलं आहे. एक विशिष्ट पद्धतीचा तो वेगळा प्राणी होता कामधेनू. अच्छा. विशिष्ट व्हायचं ते नष्ट झालं. ते जसं डायनॉसॉर नष्ट झाले ना, हा. तसं तो नष्ट झाला. आता मध्ये रिसेंटली मी युट्यूबवर तो व्हिडिओ, तो माणूस एक साऊथ इंडियन मुलगा आहे, तो फक्त लेण्यांवर काम करतो ओ. वेगवेगळ्या. अर्थात त्याचं थोडस असं म्हणणं आहे की ते एन्शियंट सिव्हिलायझेशन जरा जास्त हे होती, पुढारलेली होती, असं या मताचा तो एक पण ती मतप्रवाह होतीच आपल्याकडे. पुढारलेली, त्याच्यात प्रश्नच नाहीये. फक्त हो हो. आपल्याला आज ती डिकोड नाही करतायत. त्यांचं पुढारले पण वेगळं होतं. आपलं बरोबर. जसं आपण आता पुढारले इंग्रज आलेलं आहे, त्यांचं पुढारले पण स्वच्छ भारतीय पण पुढारलेलं असं होतं, असं म्हणूया का आपण? 100% जसं आता एआय आहे की नाही, हं. म्हणजे एक विचारसरणी अशी आहे, मी तुम्हाला सांगतो. हं. म्हणजे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की जसं आता एआय आणि त्याची क्रांती होतीये, हं. कळले, आफ्टर काही काळानंतर रोबोट मानवाचा ताबा घेतील 50 वर्षानंतर, असं आता म्हटलं जातं. हा. तर असं सिम्युलेशन थिअरी काय म्हणते की कदाचित असं झालं असेल काही हजारो वर्षापूर्वी, की आपण मुळात माणसं नसून रोबोटच आहोत. ओके. म्हणजे एका अत्यंत उडारलेल्या अशा कोणत्या तरी एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल म्हणू शकतो, किंवा एका वेगळ्या अतिशय उन्नत अशा समाजाने हा. किंवा प्रजातीने आपल्याला निर्माण केलेलं आहे एआय प्रमाणे. आणि ज्याला कॉन्शियसनेस हा जो शब्द आहे ना, सोल, तो आपण टाकला आपल्याला. आणि जेव्हा आपला मृत्यू होतो आणि तो डेटा कलेक्ट केला जातो, आपण डोळ्याने बघतोय, आता मी तुमच्याशी बोलतोय, मग तो डेटा सगळा कलेक्ट केला जातो. आणि मृत्यूनंतर मग तो डेटा परत कॅच करता, त्यांना हवा तिकडे तो कॅच करून तो एक्सपिरियन्स ते घेतात की अरे याने हा अनुभव घेतला, त्याने तो अनुभव घेतला. म्हणजे फिलॉसॉफी जी ब्रँच जी आहे
ती अशी पण त्याला ते आकाशिक रेकॉर्ड म्हणतात ना बेसिकली. अच्छा. रेकॉर्ड असं जे नाव दिलेलं आहे त्याला जर आपण लॉजिकली या थिअरी प्रमाणे बघितलं ना तर माणूस त्याचा मृत्यू नसतोच, तो डेटा नंतर तो आकाशात जातो म्हणजे काय ते करेक्ट करतात. म्हणून आपल्याकडे आपल्या आध्यात्मिक काही पुस्तकांमध्ये आपल्याला ते आढळतं, तीच भाषा आढळते. स्टिम्युलेशन म्हणजे माया, ती एक भाषा आढळते आपल्याला की आपण इथे जन्माला आलो तर वेगवेगळे अनुभव जन्माला आले. तुम्ही एक अनुभव आहात, मी एक अनुभव आहे. ओके. कळलं की नाही? एका आणि मृत्यूनंतर मग आपल्याला एक विशिष्ट आकृती आपल्याला भेटते. आपण दोघे आता बोलतोय, मृत्यूनंतर मग ती एक अशी एंजेलिक आकृतीला माणूस विचारतो की अरे सगळा अंधार दिसतोय आजूबाजूला, बाकीचे कुठे गेले? ते म्हणाले बाकीचे नव्हतेच, आपण दोघंच होतो. कळलं? ओके. तूच जी लीला होती, जे आपण दोघे एकमेकांशी आता बोलतो आहोत, हे संवाद मी माझ्याशीच साधतो आहे आणि तुम्ही तुमच्याशी साधताहेत आणि त्याच्याशी आपण साधत आहोत. आणि मग आपण पुढच्या जर्नीला पाठवतो. तर मग ही जी मग कसं असतं, मग दुसऱ्या अनुभवासाठी आपल्याला पाठवलं जातं. आता कसं, आता एआय आल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे बुद्धी भाषा मिळाली ना, तेव्हा ते समजतंय, डिकोड होत. ओके. पूर्वी हेच सांगितलं जात होतं आपल्याकडे, ऍडव्हान्स सिव्हिलायझेशन होती, अच्छा. युद्ध वगैरे झाली त्यावेळेला. आणि मग ते नष्ट होतात ना. आता आपण कसं आता जे चालू आहे वॉर, त्यावेळेला अशा चर्चा होत आहेत की नष्ट होण्याच्या दिशेने 100 वर्षाने काहीतरी नष्ट होईल, मग परत निर्माण पण होणार काहीतरी. नष्ट होतच नाही ना. नष्ट जरी झालं, लक्षात घ्या, 100 वर्षाने कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन होईल. म्हणजे ती नथिंग इज क्रिएटेड, नथिंग इज डिस्ट्रॉइड, इट जस्ट गेट्स ट्रान्सफर. हो. त्यामुळे आणि मला तर खूप आवडते ही थिअरी की आपण एका विशिष्ट अनुभव घेण्यासाठी झालेलो आणि हे डिसिजन घेण्याचं, निर्णय घेण्याचं हे जग आहे. हे जग मग पृथ्वी म्हणा किंवा त्याला लोक म्हटले, आपल्याकडे सप्तलोक, पाताळवर असं ती वर्णन. आता ती वर्णन थोडी सायंटिफिक झाली, तर त्याच्यात ती मग तो न्यूमरॉलॉजी मध्ये ना सोलचा जर्नी सांगितलेला आहे. आणि तो सोलचा जर्नी मग त्याच्यामध्ये ती रास, तो ग्रह, न्यूमरॉलॉजीचे त्याचे पॅरामीटर्स वेगळे आहेत. तुमची आता कोणती रास आहे, समजा वृश्चिक रास असेल तर तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन तुमचं सतत होत राहतं. तर ते ट्रान्सफॉर्मेशन मृत्यू या अर्थाने नाहीये, डेथ. त्यांनी ते चित्र पण दिले त्याचं न्यूमरॉलॉजीमध्ये. तर ते आहे, साप जशी काट टाकतो ना, काट टाकण्याची प्रक्रिया सारखी चालू असते. एक्झॅक्टली. ती एक प्रकारे ते सारखी चालू असते. मग त्याने ते चित्र रिज्युविनेशन म्हणूया का आपण? रिज्युविनेशन. रिज्युविनेशन की फक्त जन्म दुसऱ्या फॉर्म मध्ये जाणं. आणि पण कसं आहे, आता नुसत्या जन्मतारखेवरून पण त्याचे ग्रह, त्याची राशी आपल्याला न्यूमरॉलॉजीच्या पद्धतीने कळतात. तो आत्ता त्याचा जर्नी आधी कुठे होता, आता कुठे आहे आणि त्याला कुठे जायचं. सांगा, न्यूमरॉलॉजीच्याही पद्धतीने जेव्हा आपण हे जे तुम्ही देशांचं किंवा जगाबद्दल जे म्हणता, त्या शास्त्रामध्ये न्यूमरॉलॉजीच्या पद्धतीने कसा विचार केला जातो? आता तो मी जी न्यूमरॉलॉजी शिकलो ती थोडी एसोटेरिक होती, एसोटेरिक सेक्शन म्हणतो ना आपण त्याला. तिथे मुळात हे जगच अस्तित्वात नाहीये, इथूनच ती न्यूमरॉलॉजी सुरू होते. हे सगळे नंबर्सच आहेत. म्हणजे आहोत आपण अस्तित्वात, पण आपण एक कोडिंगचे नंबर होत सगळे, असं समजा तुम्ही. प्रोग्राम होत आपण, अनुभव घेण्यासाठी आलेले प्रोग्राम. त्याचप्रमाणे देश पण कोडिंगचे तो कोडिंगचा, आणि तो आपण ठरवतो. आपले आई वडील आपण ठरवतो, देश पण आपण ठरवतो, शहर आपण ठरवतो, गाव ठरवतो. गावात यायचं का नाही ते पण ठरवतो आपण. अमेरिकेत जन्म घ्यायचा, सगळ्यामध्ये करते पण आपल्याकडे आहे असं म्हटलं गेलंय. करते पण असं समजा ना की 70% आपल्याकडे आहे. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट वी आर. हा जो विषय आहे, जेव्हा की आत्ताच्या आपल्या ऍस्ट्रॉलॉजी मध्ये जे चालू लोक जे फॉलो करतात सो कॉल्ड, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की हम सब ऊपर वाले के हात की कठपुतली आहे. तसा प्रकार इथे नाहीये. नाही, असं नाहीये. युनिव्हर्सल लॉज आहेत, जसं लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आहे, तसे काही युनिव्हर्सल लॉज आहेत.
वेगवेगळे पोलॅरिटीचा लॉ आहे, जे आत ते बाहेर असे ते आहेत लॉ, ते काम करतात. That's okay. ते नियमाच्या बाहेर नाही जाऊ. आता पण दिस ते इज द बेस्ट राहून- पार्ट ऑफ इट. आता मला याच्यानंतर एक सांगा की आता जागतिक बद्दल तुम्ही सांगितलं, बरोबर. आता नवीन पिढीला हम्म. आणि नवीन पिढीतले जे ऍस्ट्रॉलॉजर आहेत सो कॉल्ड, नवीन नवीन ऍस्ट्रॉलॉजी हम्म. शिकून प्रेडिक्शन करायला लागणार आहे, बरोबर. त्यांच्याकरता तुम्ही हम्म. काही मेसेज द्याल का? म्हणजे भविष्य सांगणारे आणि भविष्य बघणारे दोघांकरता. बरोबर आहे. भविष्य बघणाऱ्यांसाठी आधी मेसेज सगळ्यात महत्वाचा मी देतो. मी मगाशी ज्या 5 गोष्टी सांगितल्या, जन्म, विवाह, म्हणजे जन्म होणार की नाही आपल्या हातात नाही, कुठे होणार हे आपल्या हातात नाही, बरोबर, त्या अर्थाने विवाह, संतती, रोग आजार आणि मृत्यू या 5 गोष्टी सोडून या क्षणी आता हे माझं बोलणं तुम्ही ऐकल्यानंतर, हा व्हिडिओ बंद केल्यानंतर काय होणार आहे हे फिक्स नाहीये. फ्री विल दिलेली असते, त्यानुसार तुम्ही हे ठरवणार आहात. तुमच्या आतमध्ये ते कोडिंग दिलेलं आहे, तुमच्या जन्मतारखेनुसार ते आपल्याला ओळखता येतं, ते नंबर आपण घेऊन आलेलो आहोत. पण त्याचा वापर तुम्ही कसा करताय, चुकीचा की चांगला, निर्णय कसा घेताय तुम्ही, ही परीक्षा आहे ना. हे परीक्षेचं जग आहे इथे तुम्ही आलेला आहात. म्हणजे कसं आहे माहितीये का, की सगळं जर प्रेडिक्शन बेस असतं तर कसं आहे की तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि एखाद्या व्यक्तीने युपीएससीचा अभ्यास केला, तो परीक्षेला गेला आणि तिथे समोरचा शिक्षक सगळी उत्तर सांगतोय, मग त्या परीक्षेला अर्थच राहणार नाही ना काही. तुम्ही परीक्षा देताय कारण तुम्हाला प्रश्न कुठले येणार आहेत हे माहिती नाहीये. तुम्ही वरनं खाली येताना अभ्यास आणि करून म्हणून येता. आपण म्हणतो का की एका दिवशी एका ठिकाणी एकाच जागेला एकाच क्षणाला जरी 4-5 मुलं जन्माला आली तरी प्रत्येकाचं भविष्य वेगळं असतं, कारण प्रत्येक संपूर्ण जण ते वेगळं वेगळं घडवतो. हो, ज्याच्या डीएनए मध्ये फरक असतो, नवमांशामध्ये फरक असतो, इच्छाशक्तीमध्ये फरक असतो. आणि आता ज्योतिषशास्त्र सांगणाऱ्या लोक आहेत, कमीत कमी 400 लोकांवर एखादी गोष्ट लागू पडते की नाही असा अभ्यास केला तर तुमचं तुम्हाला आपोआप समजेल आणि तुम्ही स्वतःचे नियम तयार करू शकाल. उदाहरणार्थ मी समजा सांगितलं आता की 23 नंबरचा जर तुम्ही उदाहरण घेतलं तर तुम्ही 23 नंबरला जन्माला आलेले लोक पहा, त्यांच्यामध्ये एक विशिष्ट पॅटर्न तुम्हाला दिसेल. असं 423 नंबरचे लोक तुम्ही बघितली तर तुम्हाला तो पॅटर्न कन्फर्म होतो. मग तुमच्याकडे जो कॉन्फिडन्स येईल ना, समोरचा माणूस बघितल्यानंतर त्याची तारीख बघितल्यानंतर तुम्ही झटकन सांगू शकाल. तर असं 400 लोकांवर कमीत कमी प्रयोग केल्यानंतर मग प्रेडिक्शन. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, समोरच्या व्यक्तीला निर्णय घेण्यासाठी मदत करणं हे ज्योतिषशास्त्राचं खरं मला असं वाटतं की उपयोग असला पाहिजे ज्योतिषशास्त्राचा. ओके, म्हणजे समोरच्याला घाबरवणं ज्योतिषाने करायचं नाही, त्याला निर्णय घ्यायला मदत करायची. हा, घाबरवायचं नाही. तर धोका वाटला असेल तर धोक्याची जाणीव ही अतिशय प्रांजळपणे करून देता येते. आणि तो धोका टाळता येतो. न घाबरता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामुळे काय होतं माहितीये की समोरच्याचा विश्वास वाढेल. ज्योतिषशास्त्राविषयी एक अंधश्रद्धा जी लोकांमध्ये एक विशिष्ट गट त्याला अंधश्रद्धा समजतो तर याच गोष्टींमुळे, तर ती कमी होईल. या 2 गोष्टी मला सांगाव्या असं वाटते. ओके, चालेल. सो आता या सगळ्या इतकं छान डिस्क्रिप्शन आणि इतकी छान माहिती दिली याच्याकरता धन्यवाद. पुन्हा केव्हा तरी अगदी नक्की परत एकदा ह्याच्यावरती भेटू. मला वाटतं आपला हा सीझन चालू राहील जून पर्यंत वगैरे. त्या सुमाराला पुन्हा एकदा केव्हा तरी आपण भेटू आणि पुढे काय झालं ते वर्कआउट. ओके, तोपर्यंत धन्यवाद. यशस्विता अलगद देई, अपयशातून ही यश घडवी. यशोशिखरी जी मन स्थिरवी, हाती असू द्या यश
जून नंतर अशा पद्धतीची आपल्याला काही गोष्टी दिसतील की LPG ला पर्याय शोधायला सुरुवात झालेली आहे, पण ते जून नंतर दिसेल. 2 जून नंतर. ओके. 2 जून नंतर. तोपर्यंत LPGच्या बाबतीमध्ये थोडस आपल्याला ते सुरळीत होईल. इराणकडनंच आपल्याला भारताला गॅस मिळेल, तसं काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे युद्धाचा भारतावर तुमच्या दृष्टीने किती तात्पुरता परिणाम? परिणाम होईल. तात्पुरता जून पर्यंत होईल परिणाम, नंतर सुरळीत होईल सगळं.